Hello, we welcome all of you in the wonderful name of Jesus. प्रभू येशूच्या अद्भुत नावामध्ये या वर्गामध्ये आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करतो. Once again, very sorry for this class. We are starting quite late. आणि या वर्गाला थोडासा उशीर होत आहे, त्याबद्दल आम्ही पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो. We continue our studies on survey of the Bible. पवित्र शास्त्राचा आढावा किंवा पवित्र शास्त्राचं सर्वेक्षण हा विषय आपण पुढे चालू ठेवत आहोत. And in this survey, we are studying books of the Bible in different groups. आता पवित्र शास्त्रामधील पुस्तकांचं वेगवेगळ्या गटामध्ये विभाजन करून प्रत्येक गटाचा आपण अभ्यास करत आहोत. आमेन. In last two sessions, we have studied the law, first 5 books of the Bible. गेल्या वेळेला आपण जुन्या करारामधला पहिला गट 5 पुस्तकांचा नियमशास्त्र किंवा मोशेचे ग्रंथपंचक याचा अभ्यास केला. Last week we were studying the history books. आणि गेल्या आठवड्यामध्ये आपण दुसरा गट जुन्या कराराचा यहुदी लोकांचा इतिहास त्याची जी 12 पुस्तकं आहेत त्याचं सर्वेक्षण केलं. Today we are going to study the poetic books or books of wisdom, we call it. आता जुन्या कराराचा तिसरा जो गट आहे तो म्हणजे काव्यमय पुस्तकं किंवा ज्ञानाची पुस्तकं, यामध्ये 5 पुस्तकांचा समावेश होतो. And the 5 books we are going to study today start with book of Job. या 5 काव्यमय किंवा ज्ञानाची पुस्तकं त्यामध्ये इयोबाचं पुस्तक आहे, Then we have book of Psalm, स्तोत्र संहिता, Proverbs, नीतिसूत्र, Ecclesiastes, उपदेशक and the Song of Songs. आणि शलमोनाचं गीत रत्न. Now here we have book of Job. आता इयोबाच्या पुस्तकाचा थोडासा आढावा घेऊया. Now in the book of Job, the greatest question that people have been asking, why do righteous suffer? आणि या पृथ्वी तलावरचा किंवा जगातला सर्वात जो मोठा प्रश्न आहे, प्रत्येक धर्माच्या जातीच्या लोकांना पडलेला, त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये आहे. आणि हा प्रश्न काय आहे की नीतिमान लोक का त्यांना दुःख सहन करावं लागतं या जगामध्ये. आमेन. Why do innocent people suffer? निरपक आहेत, निष्त्रास अडचणी सोसाव्या लागतात. आमेन. So here we are going to talk about that how Job suffered and how God restored what he had lost. आणि इयोबाच्या पुस्तकामध्ये इयोबाला कशा प्रकारे दुःख सहन करावं लागलं आणि या दुःख सहनामध्ये त्याचं भौतिक, कौटुंबिक, आर्थिक आणि शारीरिक किती नुकसान झालं आणि देवानं मग त्याचा कसा उद्धार केला किंवा सर्व गोष्टी त्याला कशा परत मिळवून दिल्या, हे आम्ही पाहणार आहोत. The Bible tells us that Job was a righteous man. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की इयोब हा एक नीतिमान पुरुष होता. But one day his entire world was changed completely. पण एक दिवस उगवला आणि त्याचं सगळं विश्वच जणू काय बदलून गेलं. He lost his children. त्यानं आपली लेकरं गमावली He lost his livelihood. आणि त्याचं जीवन त्यानं जणू काय गमावलं. He lost his influence. आणि त्यानं त्याचा जीवनातील प्रभाव गमावला. People were making fun of him. आणि मग लोक त्याची थट्टा मस्करी करू लागले.
Even small children were making fun of him. आणि लहान लेकरं सुद्धा त्याची थट्टा मस्करी करू लागले. He was losing his health. आणि नंतर त्याचं आरोग्यही धोक्यात आलं. And wife said, "Why don't you curse God and die?" आणि त्याची बायको या सर्व त्रासामुळं इतकी वैतागली की ती म्हणाली, काय आता देवाचं नाव घ्या आणि मरून जावा. तुमच्या जीवनात काय आता अर्थ राहिलेला नाही. And Job said, "We need to be thankful to God when we have good times and when we have bad times." आणि त्यावर योबाचं उत्तर काय होतं? योब म्हणला, चांगल्या गोष्टीमध्येच आपण देवाला धन्यवाद देतो. वाईट गोष्टीबद्दल आपण देवाला धन्यवाद का देऊ नये? सर्व परिस्थितीमध्ये आपण देवाला धन्यवाद दिले पाहिजेत. And that's what the Bible says. We must be thankful for everything. आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की सर्व परिस्थितीत, चांगल्या परिस्थितीत, वाईट परिस्थितीत आम्ही देवाला धन्यवाद दिले पाहिजेत. आमेन. And then his friends come to console him, to comfort him. आणि मग योबाचं सर्व गमावलं त्यानं. त्यावेळेला त्याचे काही मित्र त्याची विचारपूस करायला, त्याचं सांत्वन करायला आले. And they started to condemn him. आणि मग ते त्याला दोष देऊ लागले. They said, "Job, you must have done something wrong." आणि मग त्यांनी निष्कर्ष असा काढला, तू सगळं गमावलंस याचा अर्थ तू काय तर भयंकर पाप केलं असलं पाहिजे, काय तर चूक केली असली पाहिजे. But the Bible tells us he was the most righteous person on the face of the earth. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं की पृथ्वी तलावरील तो एक सर्वात नीतिमान असा व्यक्ती होता. It doesn't mean that he never sinned, because the Bible says all have sinned and come short of the glory of God. आणि योब हा नीतिमान होता याचा अर्थ त्यानं कधीच काही पाप केलं नव्हतं असा नव्हे, तर पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की सर्वांनी पाप केलेलं आहे, देवाच्या गौरवाला ते अंतरले आहेत. आमेन. But he was doing his best to walk with God with righteousness and to be blameless. आणि देवासमोर निष्कलंक राहण्याचा योब प्रयत्न करत होता आणि देवाच्या सर्व आज्ञा पाळण्याचा तो प्रयत्न करत होता. या दृष्टीने तो नीतिमान होता. So we learn here, not every sin, not every sickness is because of sin. यातून आम्हाला काय शिकायला मिळतं की प्रत्येक आजाराचं किंवा अडचणीचं किंवा नुकसानीचं कारण पाप हे असू शकत नाही. We shouldn't start condemn people that you are suffering because you have done something wrong. आणि आम्ही लोकांना कधीही असं म्हणू नये की तुम्ही आता या अडचणीमध्ये सापडला याचा अर्थ तुम्ही काहीतरी पाप केलं असावं. And I think this is very wrong attitude. आणि मला वाटतं की ही चुकीची मनोवृत्ती आहे. So in every situation, in that hard time, in that suffering, he was still trusting God. आणि योबाच्या जीवनामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या, अनेक गोष्टी त्यानं गमावल्या, तरी शेवटपर्यंत या अडचणींचा तो सामना करत राहिला आणि त्यानं देवाला कधीही दोष दिला नाही. आमेन. And then he said, "I know my Redeemer lives." आणि त्यातून त्यानं निष्कर्ष काय काढला योबानं की मला माहित आहे माझा उद्धार करता, निर्माण करता देव हा जिवंत आहे. I will see him. आणि मी त्याला प्रत्यक्ष पाहणार आहे. And remember, our Redeemer lives. Our Redeemer, Jesus Christ, lives. आणि लक्षात ठेवा, आमचा उद्धार करता, आमचा तारणारा देव प्रभू येशू ख्रिस्त आजही जिवंत आहे. Our Redeemer lives forever and ever, who got victory over death and sin. आणि आमचा जो उद्धार करता, तारणारा प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे, तो सदा सर्व काळ जिवंत आहे. आणि त्यानं मरणावर, सैतानावर आणि नरकावर विजय मिळवलेला आहे. And then he said that Job said
he wished that there would be a mediator between God and himself. आणि मग योबानं असंही मत व्यक्त केलं की देव आणि मनुष्य याच्यामध्ये एक जर मध्यस्थ असता तर किती बरं झालं असतं. And now we know that who is our mediator? Our mediator is Jesus Christ. हा, आणि आम्हाला माहित आहे की आमचा मध्यस्थ समेट करणारा कोण आहे? तो प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो आमचा महायाजक आहे. आमेन. And then the Bible say God started to reveal his majesty to Job. आणि मग पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं देवानं त्याचं महात्म्य किंवा त्याचं गौरव इयोबाला प्रगट करण्यासाठी सुरुवात केली. And then he said, I had heard about you, but now my eyes have seen you. आणि मग या पुस्तकाच्या शेवटी इयोब काय या निष्कर्षाप्रत आलेला आहे की हे प्रभू परमेश्वरा, तुझ्याविषयी मी पुष्कळ काय ऐकलं होतं, पण आता मी प्रत्यक्ष पाहिलं आहे. I have seen your majesty. आणि मी तुझा गौरव पाहिलेला आहे. I have seen your greatness. तुझे महानता मी पाहिलेले आहे. It's something to heard about God. It's something to experience God in a very special way. It's something आणि else. देवाबद्दल काहीतरी ऐकणं ही एक गोष्ट आहे, पण देवाचा प्रत्यक्ष अनुभव घेणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आमेन. And then the Bible says, God restore everything what Job had lost. आणि इयोबानं जे जे गमावलं होतं, त्याची लेकरं, त्याचे गुरढोरं, त्याची संपत्ती, त्याचं आरोग्य, आणि देवानं या सर्वांची त्याला दुप्पट परतफेड केली. आणि इयोबाचं नंतरचं आयुष्य त्याच्या आधीच्या आयुष्यापेक्षा अधिक आशीर्वादित झालं. आमेन. And the book ends with Job chapter 42 verse number 5. आणि इयोबाचा ग्रंथ याचा I have heard of you by the hearing of the ear, but now my eye sees you. इयोबाचा ग्रंथ याचा 42वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये इयोब काय म्हणतोय बघा. इयोब 42:5. मी तुझविषयी कर्णोपकर्णी ऐकले होते, आता तर प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तुला पाहत आहे. आमेन. Verse number 10 says, the Lord restored Job's losses when he prayed for his friends. Indeed, the Lord gave Job twice as much he had before. आणि इयोब 42:10 मध्ये पुढे असं लिहिलेलं आहे, इयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने इयोबाच्या दुःखाचा परिहार केला. पूर्वी इयोबाची मालमत्ता होती, तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. आमेन. And even God gave twice as many children he had before, because he had children and then he had children in who were already in heaven. या आणि मग इयोबाला सर्व गोष्टी दुप्पट मिळाल्या, पण लेकरं काही दुप्पट मिळाली नाहीत. जी आधीची लेकरं होती तेवढीच, म्हणजे त्याची जी लेकरं मरण पावली होती ती स्वर्गामध्ये होती, आणि तेवढीच लेकरं नंतर देवानं त्याला पृथ्वीवर दिली. याचा अर्थ स्वर्गामध्ये ती जिवंत आहेत आणि पृथ्वीवरची अशी मिळून त्याला दुप्पट लेकरं प्राप्त झाली. आमेन. Isn't that wonderful that God is a God of restoration? हा, आणि हे किती अद्भुत आहे नाही का? आमचा देव जिवंत आहे आणि तो सर्व गोष्टींची भरपाई करणारा, पुनर्स्थापना करणारा देव आहे. आमेन. And I pray the things that you have lost and you have gone through loss, God will restore it in Jesus' name. आणि माझी अशी प्रार्थना आहे तुम्हा सर्वांबद्दल, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर काही गोष्टी गमावलेल्या असतील तर येशूच्या नावामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये त्या तुम्हाला पुन्हा प्राप्त व्हाव्यात. देव
त्याची तुम्हाला पुन्हा भरपाई करून देवो. आमेन. Then we got to book of Psalm. आता या काव्यमय गटामध्ये दुसरं पुस्तक कुठलं आहे? स्तोत्र And the, संहिता. and the book of Psalm is the book in the middle of the Bible. आता पवित्र शास्त्राची एकूण जी पुस्तकं आहेत 66, त्यामध्ये हे स्तोत्र संहिता हे पुस्तक बरोबर पवित्र शास्त्राच्या मध्यावर आहे. Isn't that amazing? आणि हे किती अद्भुत आहे. And it talks about worship, praise. आणि हे स्तोत्र संहिता पुस्तकामध्ये देवाची आराधना, देवाची स्तुती या संबंधीच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. And that's what we are created for, that we worship God. आणि देवानं यासाठीच आम्हाला निर्माण केलेलं आहे. आम्ही सदैव देवाची उपकार स्तुती करावी, सदैव त्याला धन्यवाद द्यावे, सदैव त्याची आराधना प्रार्थना करावी. Psalms start with, blessed is the man who walks not in the counsel of the ungodly, not stand in the path of sinner, not sit in the seats of scornful. आणि स्तोत्राची सुरुवात कशी होती? स्तोत्र 1:1. धन्य जो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही. So there are psalms related to worship. आणि स्तोत्रसंहिता यामध्ये 150 अध्याय आहेत. त्यामध्ये Then- आराधनेची काही स्तोत्र आहेत. Then there are psalms about prayer. प्रार्थनेसंबंधीचे काही स्तोत्र आहेत. Then there are messianic psalm. आणि मशिहा जो येणार होता त्याचं जुन्या करारामध्ये ज्या भविष्यवाण्या होत्या त्या संबंधीची काही स्तोत्र आहेत. Book of Psalm has been a great source of comfort for so many people throughout the centuries. आणि गेली अनेक शतक किंवा हजारो वर्ष हे स्तोत्र संहितेचं पुस्तक अनेक विश्वासणाऱ्या बंधू भगिनींसाठी एक आनंदाचा, आशीर्वादाचा आणि सांत्वनाचा स्रोत झालेला आहे. आमेन. It speak about our relationship with God. आणि स्तोत्र संहिता देवाबरोबरच्या आमच्या नातेसंबंधाबद्दल आम्हाला अनेक गोष्टी शिकवतं. We have Psalm like 103, bless the Lord, O my soul, and all that is within me, bless his holy name. आणि 103 स्तोत्र त्याचं उत्तम उदाहरण आहे. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्मा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. आमेन. Psalm 91, he who dwells in the secret place of the Most High shall abide under the shadow of Almighty. किंवा 91 स्तोत्र पहा, जो सर्व समर्थाच्या छायेमध्ये राहतो, तो किती धन्य पुरुष आहे, किती आशीर्वादित आहे. Psalm 100, make a joyful noise or shout to the Lord, all the land, all the earth. आणि 100व स्तोत्र हे उपकार स्तुतीचं स्तोत्र आहे की परमेश्वराचा धन्यवाद करा, सर्व अखिल पृथ्वीतील सर्व जन हो परमेश्वराचा धन्यवाद करा. Then Psalm 121, powerful psalm, it says, I will lift up my eyes to the hill from whence come my help. आणि 121वा स्तोत्र किती अद्भुत आहे. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कोठून येईल? आकाश व पृथ्वीचा निर्माता यापासून मला सहाय्य येते. आमेन. So Psalm 119 is the longest psalm. आता 119व स्तोत्र हे सर्वात प्रदीर्घ लांब असं स्तोत्र आहे. त्यामध्ये 176 वचनं आहेत. आमेन. And it has all the Hebrew alphabets. If you want to learn Hebrew alphabets, you can read from there. आणि तुम्ही जर ते 119व स्तोत्र जर उघडून बघितलं तर त्यामध्ये 8-8चे भाग पाडलेले आहेत. अशी 176 वचनं आहेत आणि
8चा प्रत्येक भाग एका अक्षराने सुरू होतो आणि ही हिब्रू मुळाक्षर आहेत. जशी इंग्रजी मुळाक्षर आहेत ABCD, मराठी मुळाक्षर आहेत अ ब क ड, तशीच ही हिब्रू मुळाक्षर आहेत. मग आलेफ आहे, बेत आहे, ही हिब्रू मुळाक्षर आहेत आणि त्या 8 वचनांच्या गटाचा पहिलं जे वचन आहे त्या अक्षरापासून मूळ भाषेमध्ये सुरू होतं. आमेन. We have messianic psalm like Psalm 22. It starts with, my God, why you have forsaken me. And it's the same words Jesus uttered on the cross. आणि मशिहा संबंधीची, प्रभू येशू ख्रिस्ता संबंधीची भविष्यवाणीची स्तोत्र आहेत. त्यामध्ये 22वं स्तोत्र आहे. त्याची सुरुवात काय होते? माझ्या देवा, माझ्या देवा, माझा त्याग का केला. प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर उच्चारलेल्या 7 या उद्गारामधील हा जणू काय 4था उद्गार आम्ही जुन्या करारामध्ये हजारो वर्षाच्या आधी हा पाहतो. आमेन. Psalm 23 says, the Lord is my shepherd. या आणि 23वं स्तोत्र सांगतं की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, तो यहोवा रोई आहे. आमेन. Jesus is our good shepherd, great shepherd. या परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा उत्तम मेंढपाळ आहे. आमेन. And then Psalm 24 speak about he is the king. आणि 24वा स्तोत्र आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त राजांचा राजा आहे हे स्पष्ट करतं. So Psalm 22, what Christ has done. हा आणि आता 22, 23, 24 स्तोत्रामध्ये काय आहे? 22वं स्तोत्र आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तानं पूर्वी काय केलं आमच्यासाठी याची माहिती देतं. आमेन. Psalm 23, what he is doing now. आता 23वं स्तोत्र तो आमचा उत्तम मेंढपाळ म्हणून वर्तमान काळामध्ये आमच्यासाठी काय करत आहे हे आम्हाला सांगतं. Psalm 24, what he will be in future. आणि मग 24वं स्तोत्र आम्हाला भविष्य काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सार्वकालिक रीतीनं राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू कसा असणार आहे याची माहिती आम्हाला करून देतं. आमेन. Jesus is prophet, priest, and king. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा संदेष्टा आहे, तो याजक आहे, महायाजक आहे आणि तो राजा आहे. आमेन. Psalm 22, he's prophet. 22व्या स्तोत्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा संदेष्टा आहे हे आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. Psalm 23, he is the priest. आणि 23वा स्तोत्र तो आमचा याजक आहे, महायाजक आहे हे आम्हाला प्रगट करतं. And Psalm 24 speak about his kingship. आणि 24वा स्तोत्र तो राजा आहे हे आम्हाला दाखवून देतं. Let's move on to book of Proverbs. आता स्तोत्राच्या नंतरचं जे पुस्तक आहे 31 अध्यायांचं ते नीतिसूत्र आहे. It talks about our relationship with each other. आणि नीतिसूत्र जगामध्ये आमचा एकमेकांशी संबंध कशा प्रकारे असला पाहिजे, त्यासाठी आम्ही काय काय केलं पाहिजे याची आम्हाला माहिती देतं. Psalm talk about our relationship with God, vertical relationship. हा आता स्तोत्रसंहिता आम्हाला आमचं देवाबरोबरचं नातं कशा प्रकारे असावं या संबंधाची आम्हाला माहिती देतं. And Proverbs, our relationship with each other. आणि नीतिसूत्र जगामध्ये एकमेकांशी आमचा नातेसंबंध कशा प्रकारचा असावा याची आम्हाला माहिती करून देतं. It speak about wisdom. आणि ज्ञान किंवा शहाणपण किंवा सुज्ञता याविषयी नीतिसूत्र लिहिण्यात आलेलं आहे. And then it tells us what is the foundation of wisdom. आणि शहाणपण किंवा सुज्ञतेचा पाया काय आहे हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. Verse easy to remember is Proverbs chapter 9, verse number 10. आणि नीतिसूत्र 9-10 हे आपल्याला पाठ करण्यासाठी उत्तम वचन आहे. And it says, the fear of the Lord is the beginning of wisdom, is the foundation of wisdom. या आणि मग त्यामध्ये काय लिहिलेलं आहे की परमेश्वराचं भय हाच
ज्ञानाचा किंवा शहाणपणाचा सुज्ञतेचा पाया आहे किंवा त्याची सुरुवात आहे. आमेन. So, what we call the beginning of wisdom, it starts with when we have God's fear in our lives. आणि मग ज्या वेळेला देवाचं आदरयुक्त भय आमच्या जीवनामध्ये येतं, त्याच वेळा देवाचं ज्ञान किंवा देवाचं शहाणपण किंवा देवाची सुज्ञता आमच्या जीवनामध्ये उतरून येते. आमेन. Solomon asks for wisdom. आणि शल्मोनानं देवाकडे काय मागितलं? देवानं ज्या वेळेला त्याला सांगितलं की कुठलाही वर माग, मी तुला द्यायला तयार आहे, तेव्हा शल्मोनानं देवाकडं शहाणपण किंवा सुज्ञता मागितली. And God said, since you have not asked for riches or long life or anything else, you have asked for wisdom. I will give you wisdom, and then there will be certain things in bonus. या आणि मग देव खुश झाला शल्मोन राजावर. त्याला काय म्हणाला की तू धनदौलत मागितली नाहीस, शत्रूंवर विजय मागितला नाहीस किंवा तू स्वतःसाठी काही मागितला नाहीस, तर तू जनतेसाठी, लोकांसाठी ज्ञान सुज्ञता मागितलीस, चांगलं राज्य करण्यासाठी. आणि म्हणून तुला मी ज्ञानाबरोबरच मान सन्मान देतो आणि तुला धनसंपत्ती देतो. आमेन. And God said, I will give you riches, I will give you honor. आणि देव म्हणाला, मी तुला मान सन्मान त्याच्याबरोबर बोनस म्हणून देणार आणि तुला धनसंपत्ती देखील देणार. आमेन. And there is a greater than Solomon, and his name is Jesus. आता शल्मोनापेक्षा एक महान व्यक्ती आहे, त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. Jesus is the wisdom of God and the power of God, according to 1 Corinthians. आणि पहिले करिंथी यामध्ये संत पौलानं सांगितल्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचं शहाणपण आहे, देवाचं ज्ञान आहे, तो देवाचं वैभव आहे. आमेन. He is the personification of wisdom. आणि शहाणपण, सुज्ञता, ज्ञानाचं एकत्र केलेला सर्व सार काय जर असेल, गोषवारा काय जर असेल, तर तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. So in book of Proverbs, we have teaching how to relate with each other, how to be a good husband, wife, good worker. या आणि मग नीतिसूत्रामध्ये एकमेकांबरोबर जगामध्ये आम्ही नातेसंबंध कशा प्रकारे ठेवावा याविषयी सांगण्यात आलेलं आहे. एक चांगला पती, एक चांगली पत्नी, एक चांगला कामगार कशा प्रकारे बनलं पाहिजे आपण, या संबंधी बरीच माहिती आम्हाला नीतिसूत्रामध्ये वाचावयास मिळते. So wisdom teaches us how to behave. आणि मग जगामध्ये आम्ही कशा प्रकारे वागणूक केली पाहिजे ते आम्हाला नीतिसूत्राच्या ग्रंथामध्ये वाचावयास मिळतं. It teaches young people wisdom. It teaches all group of people wisdom. या आणि लहानांपासून थोरापर्यंत सर्व गटाच्या लोकांना ज्ञानाची किंवा सुज्ञानाची किंवा शहाणपणाची माहिती या नीतिसूत्र या पुस्तकामध्ये दिलेली आहे. There is a beautiful verse, Proverbs chapter 3 and verse number 5. Trust in the Lord with all your heart and lean not to your own understanding. In all your ways acknowledge him and he shall direct your path. आणि नीतिसूत्र 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलं आहे की देवावर भरोसा ठेवा, स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नका आणि देवाच्या मार्गावर भरोसा ठेवा किंवा त्याच्यावर सदैव अवलंबून राहा. आमेन. And then it's talk about we shouldn't be lazy. In Proverbs 6 verse number say, go to the ant, you sluggard, you lazy person, and consider her ways and be wise. आणि 6व्या नीतिसूत्रात काय लिहिलेलं आहे की अरे आळशा, मुंगीकडे जा आणि पहा, तिच्यापासून शिक, ती कशी अखंड काम करते, त्याच्यापासून धडा घे. आमेन. And one of my favorite verses is Proverbs 24 verse number 3. आणि नीतिसूत्र याचा 24वा अध्याय आणि 3रं वचन
हे माझं सर्वात प्रिय असं आवडणारं असं वचन आहे. Through wisdom, a house is built, and by understanding, it is established. By knowledge, the rooms are filled with all precious and pleasant riches. सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते, समंजसपणाने ते मजबूत राहते. ज्ञानाच्या योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मौल्यवान व मनोरम वस्तूंनी भरून जातात. आमेन. Let's move on to the book of Ecclesiastes. आता नीतिसूत्राच्या पुढचं जे आहे काव्यमय पुस्तकामधील गटामधील ते आहे उपदेशकाचं पुस्तक. It talks about purpose in life. आणि या उपदेशकाच्या छोट्या पुस्तकामध्ये जीवनाचा हेतू त्या संबंधी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. Someone has said there are two most important days in everybody's life. आणि कोणी तर असं म्हटलेलं आहे की प्रत्येक जगामधील व्यक्तीच्या जीवनामध्ये दोन महत्वाच्या घडामोडी घडतात किंवा गोष्टी घडतात. The day the person was born and the day आणि he हे दोन realized why he Yeah. was born. आणि पहिली गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीचा जन्मदिवस, तो का या जगामध्ये जन्मास आला आहे, त्याच्या जन्माचा त्याच्या जीवनाचा हेतू काय आहे. Solomon, with all his wisdom, he said, vanity is vanity, emptiness, emptiness, vanity is vanity. आणि मग शल्मोन या सर्व उपदेशकाच्या ग्रंथामध्ये कायम काय म्हणत आहे, जगामध्ये सगळं जे आहे ते व्यर्थ आहे, पोकळ आहे, मिथ्या आहे. He tried to find purpose in life through music, through art, through all different things. आणि मग Buildings. शल्मोन राजानं जगातील सर्व गोष्टींचा अनुभव घेऊन या जगामध्ये आनंद शोधण्याचा, जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला. संगीतामध्ये त्यानं जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला आणि कला कौशल्यामध्ये अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला. नातेसंबंधामध्ये अनेक स्त्रियांशी लग्न करून त्यानं जीवनाचा अर्थ, आनंद शोधण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी तो या निष्कर्षापर्यंत आला की सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत, कशामध्येच जीवनाचा आनंद नाही आणि सर्व गोष्टी व्यर्थ आहेत. आमेन. But there was emptiness in his life. आणि शल्मोनाच्या जीवनामध्ये जणू काय एक पोकळी निर्माण झालेली होती. But then he came to the conclusion. पण शेवटी तो या निष्कर्षापर्यंत आला शल्मोन राजा. तो काय म्हणतोय बघा. And we find that in Ecclesiastes chapter 12, verse number 13 and 14. आणि या उपदेशक ग्रंथाच्या शेवटच्या अध्यायामध्ये, 12व्या अध्यायामध्ये, 13-14 मध्ये या सर्व ग्रंथाचं सार आम्हाला पाहावयास किंवा वाचावयास मिळतं. आमेन. Here we see, let us hear the conclusion of the whole matter. Fear God and keep his commandment, for this is the whole duty of man. आता सर्व काही तुम्ही ऐकले. सर्वांचे सार हे आहे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ. मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. For God will bring every work into judgment, including every secret thing, whether it is good or whether it's evil. सगळ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टींचा न्याय करताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल. आमेन. Then we come to the book of Song of Songs or Song of Solomon. आता या काव्यमय पुस्तकाच्या 5व्या पुस्तकाकडे आपण वळूया, शल्मोनाचं गीतरत्न. So here king fall in love with a young girl. आणि मग हा Shulamite. शल्मोन राजा एका सुंदर तरुणीच्या प्रेमात पडलेला, शुलेम करणीच्या प्रेमात पडलेला आम्हाला आढळतो. And Shulamite had some question mark. आता ही शुलेम करीन जी
या शलमोन राजाची प्रेयसी आहे किंवा मैत्रीण आहे. तिच्या मनामध्ये काय शंका आहेत किंवा प्रश्न आहेत. She has some problem with her skin. She said, I'm dark but lovely. आणि तिला आपल्या त्वचेसंबंधी जरा समस्या आहे. ती म्हणते, मी काळी सावळी आहे, एवढी काही उजळ गोरी नाही, पण मी देखणी आहे. And you know that this या color is really a फेअर serious matter. नाही. आणि आपल्याला माहित आहे, विशेष का एशियन कंट्रीमध्ये किंवा भारतासारख्या देशामध्ये आणि रंगाला फार महत्व आहे, विशेष करून मुलींच्या रंगाला. आणि गोऱ्या रंगाच्या मुलींना जास्त पसंती असते, सावळ्या किंवा काळ्या रंगाच्या मुलींना पसंती लोकांची असत नाही. आमेन. That's where there are very nice creams to या make your आणि मग skin फेअर अँड white. लवली आणि फेअरनेस यासारख्या रोज नवीन नवीन क्रीम्स बाजारात येत आहेत आणि अनेक स्त्रियांना, मुलींना त्याची भुरळ पडत आहे आणि प्रत्येक काळी सावळी किंवा सावळी मुलगी गोरी होण्याचा प्रयत्न करत आहे. And now the king start to admire, the men start to admire her beauty. हा आणि मग हा जो राजा आहे आपल्या मैत्रिणीचं किंवा प्रेयसीचं कौतुक करतो आहे आणि ती किती सुंदर का आहे तिचं वर्णन करतो आहे. He said, Oh, you are fair, my love. Behold, you are fair. You have हा dove's eyes. हा आणि तो वर्णन करतो आहे की हे माझ्या प्रेयसी, तू किती सुंदर आहे, तू किती देखणे आहे आणि तुझे डोळे कबुतरासारखे आहेत. And then the lady says, Behold, you are handsome, my beloved. Yes, pleasant. या आणि मग ती त्याची प्रेयसी जी आहे शिलोमकरणी, ती देखील आपल्या प्रियकराचं कौतुक करत आहे आणि त्याची वाखाणणी करत आहे, प्रशंसा And करत आहे. over and over it says, My beloved is mine, and I am my beloved's. आणि वारंवार या गीतरत्नामध्ये आम्हाला काय वाचावयास मिळतं की मी माझ्या प्रियकराचे आहे, माझा प्रियकर माझा आहे. Now, their relationship starts, there is a romantic stage, but then या comes reality stage. आणि मग त्यांचा प्रणय सुरू होतो. सुरुवात प्रणयाने होते, शारीरिक सौंदर्याने होते, असं आम्ही या ग्रंथामध्ये पाहतो. In every relationship, crises come, but how we manage those crises is the most important thing. आणि प्रत्येक पवित्र शास्त्राच्या पुस्तकामध्ये, जुना करार असो नवा करार, तर येशूसाठी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी पाहायला मिळतो. तुम्ही ते कशा प्रकारे पाहता हे फार महत्वाचं आहे. आमेन. So, chapter 8, verse number 7 says, Many waters cannot quench love, nor can the floods drown it. आणि 8व्या अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, असले प्रेम महाजलांच्यानेही विझवणार नाही, महापुरांनाही ते बुडवून टाकता येणार नाही. Now we know love is very strong. आम्हाला माहित आहे पवित्र शास्त्रामध्ये प्रीती हा एक महत्वाचा विषय आहे. आमेन. So, humanly speaking, it starts about the marital love. मानवी दृष्टिकोनातून बघितलं तर वैवाहिक प्रीती हा एक विषय आहे. Then, spiritually speaking, it's a love relationship with God and His people, and of course, then Christ and His church. आणि मग आत्मिक दृष्टीने बघायचं झालं तर देव आणि पृथ्वी तलावरचे लोक यांच्या मधील प्रीतीचा संबंध आणि प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याची वधू जी मंडळी आहे, प्रभूनं तिच्यावर केलेली प्रीती, अगापे प्रीती, हा देखील एक संबंध आहे, हे आम्ही यामध्ये पाहतो. आमेन. Jesus admired His church in spite of all the flaws and the faults we have. आणि मंडळीमध्ये कितीही त्रुटी आहेत, उणीवा आहेत, कमतरता आहेत, तरी प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मंडळीवर, त्याच्या वधूवर प्रीती करतो आहे. ही सर्वात अद्भुत गोष्ट आहे. आमेन. And it is wonderful to admire our bridegroom,
our Savior, and we say, "Oh, how lovely is my Jesus! How आणि great is मग my God!" मंडळीनं काय म्हटलं पाहिजे, की आमच्या कमतरतेवरही, आमच्या त्रुटींवर, आमच्या उणीवांवर प्रीती करणारा आमचा जो प्रियकर आहे, आमचा जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो किती अद्भुत आहे, तो किती सुंदर आहे, तो किती देखणा आहे आणि किती तो मनोरम आहे. And the आम्ही Bible त्याचं say, कौतुक केलं. the या. Bible say, we love Him because He first loved us. पवित्र शास्त्र सांगतं, आम्ही त्याच्यावर प्रीती करतो का? त्यानं आम्ही अपवित्र असतानाही आमच्यावर प्रीती केली. आमेन. And even gave His life for us on the cross. आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्तानं आमच्यावर प्रीती केली नाही एवढंच नव्हे, तर त्यानं आपला प्राण वधस्तंभावर आमच्यासाठी दिला. आमेन. Let our love for God, love for Jesus would grow more and more. आणि आमचं देव पित्यावरचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम सदैव वाढत राहिलं पाहिजे. So God bless you. आणि देव तुम्हाला आशीर्वादित करो. We'll continue next week. आणि पुढच्या आठवड्यामध्ये पुढच्या पुस्तकांचा अभ्यास, सर्वेक्षण आपण चालू ठेवणार आहोत. Have a wonderful week. आणि आठवडाभर प्रभू तुमचं संरक्षण करो. प्रभूच्या समेत आनंदानं हा आठवडा घालवा आणि प्रभू तुमच्याद्वारे त्याची सेवा करून घेऊ. Thank you, dear brother Dongre. Thank आणि you. पास्टरांचे आपण आभार मानूया. उत्तम प्रकारे त्याने काव्यमय गटांचा आणि हिस्ट्री, इतिहासाच्या पुस्तकांचा सर्वे केला. पुढच्या आठवड्यामध्ये पुढील पुस्तकांचा आपण अभ्यास करू. थँक्यू पास्टर. गॉड ब्लेस यू. Thank you. सी यू God नेक्स्ट bless. वीक. We God. log out and then we log in for the Yeah. second year class. आता आपण Okay. थांबणार आहोत आणि पुन्हा पुढच्या वर्गाच्या अभ्यासासाठी पुन्हा आपण Oh. एकत्र जमणार. Oh, we Amen. love you all. And our teacher is here. And we are going Yeah. to log out and log in. आता वर्ग या ठिकाणी आपण थांबवत आहोत. थँक्यू पास्टर. गॉड ब्लेस यू. Thank you. God